पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती. भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय. हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी, राईस प्लेट, गावरान चिकन थाळी, काळा मसाला, तंदुरी, चिकन टिक्का, त्याचबरोबर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉनव्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं 31 डिसेंबर ते 10 जानेवारी 2024 पर्यंत खास ऑफर. यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त 100 रुपये आणि चिकन थाळी फक्त 100 रुपये. तसंच वाढदिवस, अॅनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अशा हॉलची सुविधा उपलब्ध. चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया. आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड, शंकरनगर, करकम. संपर्क 7700909999. अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा पार पडणार आहे. यावेळी छगन भुजबळ किंवा इतर नेत्यांना अडवण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांना तुडवून काढा, असा इशारा स्थानिक ओबीसी नेत्यांनी दिलाय. 6 जानेवारी 2024 रोजी शहरात मध्यवर्ती असणाऱ्या टिळक स्मारक पटांगण येथे दुपारी 4 वाजता उद्या ओबीसींचा महाएल्गार मेळावा होणार आहे. यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील गावोगावच्या ओबीसी समाजाला निमंत्रण पोहोचले आहेत. पंढरपूरचा ओबीसी मेळावा विक्रमी होणार असा दावा ओबीसी नेते माऊली हळणवर यांनी केलाय. कोणी छगन भुजबळ किंवा गोपीनाथ पडळकर यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तुडवून काढू, असा इशारा माऊली हळणवर यांनी दिलाय. छगन भुजबळ यांनी पंढरपूर मेळाव्यात मनोज जरांगे यांच्यावर वेडीवाकडी वक्तव्य केल्यास त्यांना चपलेचा हार घालू, असा इशारा मराठा समाजाचे नेते रामभाऊ गायकवाड यांनी दिला होता. यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला असून तेथे मराठा आणि ओबीसी समाज गुण्यागोविंदानं नांदत असताना रामभाऊ गायकवाड 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मागे मराठा समाजही नसून जर त्यांनी भुजबळ अथवा कोणत्या नेत्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तुडवून काढणार, असा इशारा ओबीसी नेते माऊली हळणवर यांनी दिलाय. प्रस्थापितांना टक्कर, ओबीसी 100 70 आहोत याची जाणीव ठेवावी, असा इशाराही माऊली हळणवर यांनी दिलाय. राज्य सरकार मराठा समाजाची फसवणूक करत असून कायदेशीरदृष्ट्या सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळणं अशक्य आहे. मात्र शासन राजकीय फायद्यासाठी मराठ्यांची दिशाभूल करत असून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही, असं ओबीसी नेते भारत माळी यांनी सांगितलं आहे. एकंदरीत उद्या होणाऱ्या महाएल्गार मेळाव्याचे संयोजक आमदार गोपीचंद पडळकर असून ते उद्या ओबीसी महामेळाव्यात शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. टिळक स्मारक मंदिर पटांगणावर 12 महिने असणारे सर्व फेरीवाले, भेळवाले यांचे गाडे येथून हलवण्यात आल्यानं आता मैदानाची भव्यता दिसू लागली आहे. या मैदानात आता ओबीसीमधील लहान मोठ्या जातींच्या नेत्यांची डिजिटल फलक लागण्यास सुरुवात झाली आहे. काही महिन्यापूर्वी याच मैदानाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे यांची सभा झाली होती. आता त्याच भागात ओबीसी महाएल्गार मेळावा घेण्यात येत आहे.